भाजप आणि शांतता शांत भाजप आणि शिवसेनेच्या या संयुक्त पत्रकार परिषदेला माझ्यासोबत उपस्थित आहेत शिवसेनेचे नेते, आमचे सहकारी आमदार बालाजीराव कल्याणकर, भाजपाचे माझे सहकारी खासदार गोपछडेजी, शहराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, आमचे नांदेड दक्षिणचे अध्यक्ष संतुकराव हंबर्डे, उत्तरचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख, प्रवीण साले, चैतन्यबाबू देशमुख, महेश कनकदंडे, आमचे गटनेते, त्याचबरोबर गंगाधररावजी बडुरे, संदीप सिंग गाडीवाले जे शिवसेनेचे गटनेते आहेत, किशोर स्वामी, महेश खोमणे आणि सर्व सहकारी मित्रांनो, भंडारीजी आणि सर्व सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी पत्रकार मित्रांचं स्वागत करतो. आणि आज आपल्याला कल्पना आहे गुरु तेग बहादूरजींच्या 350व्या या शहीदी समागम या वर्षानिमित्त नांदेड शहरापासून आजपासून 2 दिवसाचा हिंदजी चादर हा ऐतिहासिक कार्यक्रमाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्याची सुरुवात आज झालेली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री आज त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या समेत आम्ही सर्वजण होतो. आणि म्हणून ते त्यांचं भाषण होईपर्यंत आम्हाला कोणाला उठता आलं नाही. म्हणून आम्ही आपल्याला निरोपही दिला की थोडा उशीर होईल पत्रकार. आपली नियोजित पत्रकार परिषदेची 5 वाजता ठरलेली होती. उशीर झाल्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. नुकत्याच झालेल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती व्हावी अशी आम्हा दोघांची इच्छा होती. मग तसं चर्चाही सुरू होती आमची. आमच्याकडून काही प्रतिनिधी आम्ही बालाजीरावकडे पाठवले होते. सुरुवातीला त्यांची मैत्रीशी चर्चा अधूनमधून होत राहायची, परंतु जागा वाटपाच्या संख्येबद्दल एकमत झालं नाही आमचं. जास्ती जागेच्या अपेक्षा होत्या. आम्हाला तेवढं देणं शक्य नव्हतं, कारण की आमच्याकडे जवळपास 550 लोकांचे अर्ज होते, त्यांच्याकडे अर्ज होते आणि जागेमध्ये एक वाक्यता ही न झाल्याने आणि तिकीट मागण्याची संख्या जास्त असल्यामुळे ती त्यावेळेस युती होऊ शकली नाही. आता मात्र निवडणूक संपलेली आहे. निकाल आपल्या सर्वांच्या समोर आहेत. यामुळे शहराच्या विकासासाठी भाजप आणि शिवसेनेने महायुती म्हणून काम करावे या हेतूने आम्ही एकत्र आलेलो आहोत. माजी सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे माझं बोलणं झालं. त्यांनी मला सांगितलं की बालाजीरावला सोबत घ्या आणि आमची काहीच पहिल्यापासून इच्छा होती, पण काही कारणाने जुळू शकलं नाही. पण उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः मला फोन केला आणि मला म्हणे तुम्ही जमून सगळं घ्या. म्हणून ठीक आहे, काय हरकत नाही. त्यामुळे आम्ही हा शहराच्या विकासाच्या दृष्टीने आमचं स्पष्ट बहुमत असताना सुद्धा आम्ही निर्णय घेतला की ही महायुती अधिक मजबूत व्हावी, शहराच्या एकंदरीत कामामध्ये अधिक स्थैर्य मिळावं या नवीन महानगरपालिकेच्या सर्व प्रतिनिधींना, चांगलं काम व्हावं या दृष्टीने आम्ही एकत्र आलेलो आहोत. तर शिवसेनेच्या 4 नगरसेवकांनी भाजपला विनाअट पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी कुठली अट आम्हाला घातलेली नाही. आमची चर्चा आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे आणि वर्किंगमध्ये सुद्धा आगामी काळामध्ये आम्ही सर्व एकत्र काम करू. आता आमची संख्याबळ जे आहे ते 49 झालेलं आहे. म्हणजे 45 अधिक शिवसेनेचे 4 असे मिळून 49 आमचं संख्याबळ झालं आहे. आणि त्यामुळे शहराचे निर्णय घ्यायला खंबीरपणे आणि जलद गतीने शहराचे निर्णय, जी आमची जनरल बॉडी होईल, जी आमच्या बैठका होतील, त्यामध्ये शहराचा सुद्धा सर्वांगीण विकासाकरता निश्चितच याचा चांगला उपयोग या बहुमताचा निश्चितच चांगला होणार. त्यामुळे 49 अशी जी आमची संख्या झालेली आहे ती लक्षात घेता आम्ही महसूल आयुक्त यांच्याकडे
प्रस्ताव दिला आमच्या महायुतीचा, आणि त्याच्यामध्ये आमची नोंदणी जी आम्ही केली आयुक्तांकडे ती भाजप शिवसेना महायुती नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या नावाने आम्ही आमचं रजिस्ट्रेशन जे युतीचं आहे ते विभागीय आयुक्ताकडे केले. ती काय रीतसर कायदेशीर प्रक्रिया आहे. दोन पक्ष एकत्र आल्यानंतर त्याला रीतसर रजिस्ट्रेशन करावं लागतं. ते रजिस्ट्रेशन आम्ही भाजप शिवसेना महायुती नांदेड शहर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या नावाने आमची नोंदणी केलेली आहे. त्यामुळे आमच्याकडून नगरसेवक श्री महेश कनकदंडे हे भाजप शिवसेना महायुतीचे गटनेते असतील. त्यांना गटनेता दोघांना शेवटी गट एक केल्यानंतर त्याचा एक आम्हाला हे द्यावा लागतो, नेता कोण असेल युतीचा. युतीचा नेतासुद्धा ॲडव्होकेट महेश कनकदंडे हे भाजप शिवसेना युतीचे महायुतीचे गटनेते असतील. त्यामुळे या सर्व कामाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह संपूर्ण भाजप महायुती सरकारचा आम्हाला भक्कम पाठिंबा आगामी काळामध्ये निश्चित मिळेल आणि काम करायला राज्य सरकारकडून बळ मिळेल अशा पद्धतीचं हे समीकरण आता या ठिकाणी जुळून आलेलं आहे. हे प्राथमिक निवेदन आहे. मी आमदार बालाजी कल्याणकर हे सुद्धा आपलं मत मांडले या ठिकाणी. आज या ठिकाणी भाजप शिवसेना संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली. त्या निमित्ताने आज महत्त्वाचा दिवस आहे आणि चांगला दिवस आहे. त्या निमित्ताने गुरु तेग बहादूर यांचा आज जन्म शताब्दी आहे. त्या निमित्ताने सय्यद जन्म शताब्दी आहे आणि आज एवढा चांगला कार्यक्रम नांदेड शहरामध्ये आहे. त्या निमित्ताने आज इथं पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आज या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आहेत. तसेच आमचे भाजपचे अध्यक्ष अमरभाऊ आहेत. तसेच दुसरे अध्यक्ष किशोर देशमुख आहेत. संतू हंबर्डे आहेत. आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गंगाधर बडोरे आहेत. तसेच आपले लाडके खासदार राज्यसभेचे गोपचडे साहेब आहेत. तसेच आमचे गटनेता शिवसेनेचे संदीप गाडेवाले आहेत. आमचे चैतन्य बापू किशोर स्वामी साहेब आहेत. आम्ही महेश कनकदंडे साहेब आहेत. तसेच परवीन साले आहेत. बाळू खोमणे नगरसेवक आहेत. भंडारी साहेब आहेत. सर्व आज या पत्रकार परिषदेला उपस्थिती सर्व पदाधिकारी शिवसेना भाजप शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत. सर्व पत्रकार बंधू यांना जय महाराज करतो. आणि आज सांगू इच्छितो की मागच्या महापालिका वाघाळा शहर महापालिकेच्या स्थानिक इलेक्शन झाले. त्याच्यामध्ये आमची भाजप शिवसेनेची युती नव्हती. तरी काही ठिकाणी साहेब म्हणले तसं काही आम्हाला पदाधिकारी ॲडजस्ट करायचे होते. त्याचे पदाधिकारी जुळता आले नाही. त्या आम्ही बरेच बैठका झाल्या. त्या बैठकीमध्ये किशोर स्वामी साहेब, आपले डी.पी. सावंत, अमरभाऊ आणि चैतन्य बापू याने आम्ही जुळण्याचा प्रयत्न केला. काही त्याचे नगरसेवक माझी त्याला तिकीटं द्यायची होती. ते आमचे काही संदीप गाडेवालेसारखे, मंगेश कदमसारखे त्याला आम्हाला सोडता येत नव्हतं, म्हणून युती होऊ शकली नाही. तरी आम्ही आता इलेक्शन निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांच्या विचाराने आज आम्ही भाजप शिवसेनेसंघ युती करत आहे आणि भाजपला पाठिंबा बिनशर्त पाठिंबा देत आहे. आणि आज त्यांचे 45 उमेदवार निवडून आलेले आहेत. आमचे 4 आहेत भाजप शिवसेनेचे आणि 4ही आमचे नगरसेवक भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. कालच औरंगाबादला नोंदणीसुद्धा झालेली आहे याची भाजप शिवसेनेची युतीची. त्याच्यामुळे 100% आम्ही त्यांच्यासोबत आहे. कारण
सगळ्या जनतेचंच म्हणणं असं होतं की बा भाजप शिवसेना एकत्र आली पाहिजे इलेक्शनच्या पिरियडलाच. काही कारणानुसार आली नाही, मात्र आज इलेक्शन झाल्यानंतर आम्ही एकत्र आलो आहे आणि नांदेड जनतेच्या मनातलं आम्हाला करायचं होतं. माझं पहिलेपासून एकच होतं की भाजप शिवसेना युती झाली पाहिजे. तुम्ही बरेच पत्रकार परिषदेमध्ये ऐकले असेल की बा आमचं एकच की भाजपसोबत आमची युती पहिलेपासून 40-50 वर्षापासून आहे आणि आघाडी आहे त्याच्यापासून, म्हणजे आम्ही 100% त्याच विचारानं होतो. मात्र काही कारणानुसार झाली नाही. तर ठीक आहे, आता इलेक्शन झालं, आपल्याला नांदेड शहराचा विकास करायचा आणि पहिला बी नांदेड शहराचा विकास केलेला आहे. त्याच्यात अशोकराव चव्हाण साहेब आहेत, मी सुद्धा भरपूर निधी आणलेला आहे, साहेबांनी निधी आणलेला आहे. म्हणजे नांदेड शहराला विकास म्हणजे निधी कमी पडलेला नाही. म्हणजे असंच आपल्याला भविष्यात बी पुढे एकत्र येऊन काम करायचे आणि चांगला निधी आणायचा आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब आहेत, नगर विकास मंत्री असल्यामुळं आपल्याला चांगलं मुख्यमंत्री साहेब असल्यामुळं फडणवीस साहेब आज चांगलं पाठबळ भेटेल नांदेडला विकास करण्यासाठी. आणि 100% की नांदेडचा विकास राहिलेला अर्धवट राहिलेला ते पूर्ण होतील. काही अर्धवट रस्ते आहेत, काही प्रोजेक्ट आहेत, ते येणाऱ्या काळामध्ये चांगले जर एकत्र काम केलं तर चांगलं त्या विकासाला गती भेटेल आणि चांगलं नांदेड शहराला चांगलं गती भेटल्यानंतर विकास होईल. असं या हेतूने नांदेडच्या जनतेच्या मनातलं आपण एकनाथभाई शिंदे साहेबाच्या विचाराने मार्गदर्शनाने आम्ही स्वतः आनंदराव बोंडारकर आम्ही दोघंही शिंदे साहेबांनी सांगितले की बुवा तुम्ही युतीमध्ये काम करा. तर नांदेडात तुम्हाला काम करायचं असेल चांगलं तर युतीमध्ये राहणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही तर लगेच साहेबांनी कॉल केला अशोकराव साहेबाला, लगेच सांगितलं की बाबा आपण युतीमध्ये करायचे आणि नांदेडला 100% तुम्हाला पाठिंबा, भाजपला आमचे जे 4 उमेदवार आहेत तुमच्या पाठीशी राहतील असं सांगून दिलं. मग आज बैठक पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही खांद्याला खांद्यावर राहून अशोकराव साहेबांसोबत काम करू आणि नांदेडचा 100% तन मनाने आम्ही विकास करू, न काही हे करता. आणि दोन्हीचे विचार, भाजप शिवसेनेचे विचार एक असल्यामुळं 100% आम्ही त्या विचाराला सहमत आहे आणि येणाऱ्या काळात चांगला विकास करून दाखवू. आणि न काही पदाची आशा न करता आम्ही पाठिंबा, बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आणि आम्हाला कारण नांदेडचं हित पाहिजे, कारण मी या मतदारसंघातला आमदार आहे. तरी नांदेड उत्तर मतदारसंघ आनंदराव दक्षिणचे आहेत, तरी त्याची तब्येत ठीक नसल्यामुळं तर ते फोनवर बोलणार आहेत. 1 मिनिट बोल. हॅलो हॅलो, हां स्पीकर चालू आहे, आनंदराव बोला. हां पत्रकार परिषद चालू आहे. हां बोल. हॅलो, हां मी तिकडे येणार होतो, माझे पोट मला संडास लागल्यात. सांगा ना. स्पीकर ऑन आहे, बोलायला. हो ना, तुम्ही निर्णय घ्यायला त्याला पाठिंबा आहे. भाजप शिवसेनेला पाठिंबा. ठीक आहे. हा. नाही आपण शिंदे साहेबांपाशी गेलो, शिंदे साहेब म्हणले हो हो. हॅलो आनंदराव, अमर बोलतो. स्पीकर व्यवस्थित सांगा. हो बालाजीराव पाठिंबा घेतला, त्याला पाठिंबा आहे माझा. ठीक आहे, थँक्यू. अहो ते खरं बोलले, त्याला काय हरकत आहे. काही खाजगी गोष्टी असतात, पण आता शिवसेना स्टाईलने बोलले, त्याला काय होतं. एक मिनिट असं आहे, एक मिनिट. शिवसेनेच्या 4ही नगरसेवकांनी जो पाठिंबा दिलेला आहे, बालाजी कल्याणकर हे
हे बंद करा, शिवसेनेचं सामूहिक नेतृत्व करत आहे. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की शिवसेनेचा निर्णय हा त्यांच्या नेतृत्वात, ज्या अर्थी एकनाथ शिंदेचा निरोप म्हणजे त्या शिवसेनेचा निर्णय आहे तो. नाही, सुरुवातीला प्रयत्न झाला आमचा, नाही म्हणत नाही, सुरुवातीला प्रयत्न झाला पण जुळलं नाही. म्हणजे एकनाथ शिंदेचंही माझं बोलणं सुरुवातीपासून होतंच माझं, असं नाही की ते बालाजीरावला माहिती आहे, आमचं बोलणं सुरू होतं. एक मिनिट का, त्यामुळे त्यांच्या निर्णयाप्रमाणे नंतर पोस्ट फॅक्टो आपण ज्याला म्हणू कार्योत्तर हा ही युती आहे. आणि ती शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला, त्यांनी मला फोन केला, ते माझे आम्ही एकत्र काम केलेलं आहे शिंदे साहेबांनी, आणि त्यांचे माझे चांगले संबंध आहेत. आणि वेळोवेळी त्यांचं मी कधी काही सांगितलं ते ऐकतात, ते काय सांगितलं मी ऐकतो, असं काही डिफरन्स नाही व्यक्तिगत कुठला. हां बोला. असं असं आहे, विधानसभा वेगळा विषय, आता ही जी युती आहे ती महानगरपालिकेचा विषय आहे. अनेक वेळा वेगवेगळ्या निवडणुकीत कधी कधी स्टँड बदलतात ना, कुठं नाही, सगळीकडेच होतं कमी जास्त प्रमाणात. नाही असं आहे, दावे प्रतिदावे होते, आरोप प्रत्यारोप म्हणणार नाही, दावे प्रतिदावे म्हणेन की अनेक ठिकाणी निवडणुकीमध्ये त्यांनी काही दावे केले, आम्ही काही दावे केले, तर मी यांना फक्त दावे प्रतिदावे होते असं म्हणेन मी. कुठलाही व्यक्तिगत संघर्ष त्याच्यामध्ये नव्हता. निवडणूक प्रचार दरम्यान बऱ्याचशा गोष्टी होतात, पण ते आता निवडणूक संपली, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. नाही ना, असं नाही, इथे ऊट पण पहाड पण नाहीत आता शिल्लक, आणि ऊट पण शिल्लक नाही. हां, महत्वाचा प्रश्न आहे. हां, असं आहे, एक तर आमच्या 2-3 गोष्टी आहेत ज्याच्यावर आम्हाला काही स्पष्टता अपेक्षित आहे. राष्ट्रवादीच्या कुठल्याही ज्येष्ठ नेत्यांनी आमच्याशी संपर्क केला नाही, मग ते प्रदेशाध्यक्ष असतील किंवा अजितदादा असतील, यांचे संपर्क ना त्यांच्याकडून आम्हाला झाला नाही. कदाचित झाला असता तर काही गोष्टीवर एक वाक्यातच होऊ शकली असती, का निर्णय हा जो असतो तो प्रदेश पातळीवर होतो. एक मिनिट पूर्ण होतो, महत्त्वाचं आहे, अतिशय तुम्हाला हेडलाईनसाठी महत्त्वाचं आहे. तर जे काही युतीचे निर्णय होतात ते वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय करून पक्ष नेता किंवा पक्षाचा प्रमुख किंवा प्रदेशाध्यक्ष यांच्या स्तरावर निर्णय होतात. हा निर्णयसुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला, आणि त्यांनी मला सांगितले माझे संबंध आहेत, अजितदादांशी माझे संबंध आहेत, असं नाही की नाही आहेत म्हणून. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी जसं एकनाथ शिंदेनी संपर्क साधला आम्ही मान्य केलं, तिथून काही आम्हाला संदेश आला नाही किंवा बोलायची त्यांचे दोन नगरसेवक आहेत. आता आमचा दुसरा विषय जो महत्त्वाचा आहे की शहरातला दहशतवाद हा बंद करणं, मोडून काढण्याविषयी आमचं एकमत सर्वांचं झालं पाहिजे. शहरात चुकीच्या गोष्टी होऊ नये. आणि कल्याणकरी भाषणात काही बोलले किंवा मी जरी बोललो, कुठे कटुता नव्हती आमच्या भाषणामध्ये, म्हणजे कुठल्याही व्यक्तिगत कसं काही झालं नाही. ती वॉर्डापुरती काही विषय असतील त्यांच्या बाबतीत, पण आम्ही असं कटुता कुठे येऊ दिली नाही. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने म्हटलं जिल्हा पातळीवर खूप कटुता आणली, आणि शेवटी तर भाजपला पाडा, कोणालाही निवडून द्या, अशा पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी कटुता निश्चित थोडंसं आम्ही दुखावलेलो आहोत, ते मान्यच करावं लागेल आम्हाला. आम्ही राष्ट्रवादीच्या प्रचाराची जी एकंदरीत शैली होती त्याच्यामध्ये आम्ही दुखावलेलो आहोत, मी नाकारत नाही. आणि त्यामुळे त्यांच्याकडून कुठला प्रतिसाद नाही किंवा त्यांच्याकडून कुठली पुढाकार नाही किंवा इनिशिएटिव्ह कोणी घेतलेला नाही, त्यामुळे तो विषय असाच अधांतरी राहिलेला आहे. कल्याणकरांनी पुढाकार घेतला, तेही मला भेटले, मी त्यांना भेटलो, आणि एकनाथ भाऊंचा फोन आला, त्यामुळे पॉझिटिव्ह होत गेलं. इथे मात्र तसं इनिशिएटिव्ह काही दिसलेलं नाही आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत, शिवसेनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे हा निर्णय एकनाथ शिंदेच्या स्तरावर झाल्यामुळे हा पक्षाचा निर्णय. हां, प्रयत्न राहील, जर सर्व जुळलं तर चांगलंच होईल. अजून जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झालेल्या नाही आपल्याकडे, त्यामुळे अजून त्यावर विचार केलेला नाही, पण सुरुवात चांगली आहे, त्याच्यामुळे गोडच होईल शेवट. मी तुम्हाला सांगितलं ना, ऐकून घ्या. सांगा, तब्येती सगळ्यांची आता वय 60च्या वर गेलो सगळे आम्ही.
हे माझ्यापेक्षा कल्याणकर जास्त सांगू शकतो. मला माहिती त्यांच्या पक्षात मला काय माहिती काय असं आहे. मला त्यांच्या बाबतीत कोणी काही बोललेलं नाही आणि त्यांच्या पक्षात काय विषय मला काय माहिती. बोलतील ना कल्याणकर, बोला. ते विषय मागच्या पत्रकार परिषदेमध्ये झालेला आहे आणि आता ते विषय आता आपली हे भाजप शिवसेनेची युतीच आहे विषय, ते नंतर होईल ना ते विषय. आताच काय हां नाही आता हे शिंदे साहेबांनी सांगितलंय आम्हाला. हां तिथे युती होती ना महापालिकेला, आम्ही थोडंच होतो तिथं. आम्ही हातगावला होतो का? नव्हतो ना. त्याने युती केली तसं आम्ही आता इथे युती केली. हां अहो ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत, माझे मुख्यमंत्री राहिलेले, असं का करतात? त्याला अनुभव मोठा आहे, असं का करतात? असं का करले? नाही नाही ठरलं नाही. कोणाची शपथ घालू सांगा? अजिबात ठरलं नाही, काहीच नव्हतं. म्हणजे सांगायला काय, आता शिंदे साहेबांना सांगितलं, आपल्या नेत्याने सांगितलं, तेच ऐकायला लागेल ना आम्हाला. त्याच्या पुढे कसं आहे? हा मी सांगितलं ना, बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आम्ही काही आशा केली नाही पदाची, काही विषय नाही. आपल्याच नेत्यांनी आरोप केला होता निवडणुकांमध्ये हेमंत पाटलांनी की तुमचं अशोक चव्हाण साहेबांशी ठरलेलं आहे. नाही असं काही ठरलेलं नाही. मी जे सत्य सांगतो बा, महादेवा शपथ घेऊन आमचं काही ठरलेलं नाही. त्याच्यापेक्षा कुलदैवत माझं महादेव आहे. आता कोणी काही म्हणत त्याला काय करणार आपण, त्याला काही विषय नाही. मी खरं सांगतो सत्य. म्हणजे जास्त मागे लागून का त्यांच्या आता काय बस. हां हां बोला ना. काँग्रेसकडून आपण जेव्हा महापालिकेची निवडणूक करणार त्यावेळेस 71 ते 72 आपले नगरसेवक निवडून आले. बरोबर. आणि आता हे परत तुमच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली. 45 निवडून आले. 27 सीटचं आपलं नुकसान झालेलं आहे. आता हे जे नुकसान झालं की आपण असं मान्य करता का की भाजपमध्ये आल्यामुळे हे 27 सीटचं नुकसान झालं, किंवा हे 27 सीट जे आहेत त्यामध्ये जवळजवळ 23 ते 24 मुस्लिम समाजाचे असतात आणि ते तुम्हाला मागच्या वेळेस प्लस होते, आता मान्य झाले असं मानतात? हे पण मी कुठल्या समाजावर दोष देणार नाही. सामाजिक समीकरणं जी आहेत ती निवडणुकीमध्ये महत्त्वाची असतात, मी त्या करत नाही. त्यामुळे आता बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये सामाजिक समीकरणं वेगवेगळी होती. त्यामुळे आम्हाला काही भागात यश मिळालं नाही, फॅक्ट आहे. आणि आमचा हाही प्रयत्न राहील आगामी काळामध्ये की जिकडे आमचं नुकसान झालेलं आहे तिथे अधिक लक्ष आम्ही देऊ आणि तिथलंही राजकीय समीकरण भविष्यात जुळतील असा आमचा प्रयत्न राहील. काय म्हणताय? कसली कसली काय सांगा, मी काय बोललो ते सांगा ना. मी काय बोललो मला सांगा, मी ऐकतो परत. नाही मी काय बोललो मला सांगा. मी काहीच नाही म्हणजे चुकीचं बोललो नाही, कोणाच्या युती संदर्भात काही बोललेलं नाही. अच्छा कोणी क्लिप किती काही जरी सांगितल्या तरी माझं वक्तव्य जे आहे तसं काही आक्षेपाने काहीच नव्हतं. काय म्हणा असं जर तरचे विषय आज का बोलण्यात अर्थ नाही, होऊन गेलाय तो विषय संपलेला आहे. आता निर्णय झाला, माहिती होऊ शकली नाही. त्यांच्या जागा आल्या, आमच्याही जागा आल्या, आमचं बहुमत झालं, त्यांच्या 4 जागा. ठीक आहे, जे काही घडलं लोकांचं मॅन्डेट शेवटी मान्यच करावं लागेल. अजून ते कार्यक्रम डिक्लेअर झाला नाही आहे. आम्ही तयारी आमची विचार करतो, आमच्या लोकांशी विचारविमर्श करतो आहे. अद्याप तारीख डिक्लेअर न झाल्यामुळे आणि हे मध्ये 2 दिवस कार्यक्रम हे आलेले आहेत. मुख्यमंत्री उद्या आहेत, बाकीचे इतर जे मान्यवर येत आहेत. पार्लमेंट आता आमचं 28 तारखेपासून लोकसभा राज्यसभेचं अधिवेशन सुरू होत आहे. या सगळ्या मधला कालावधी व्यस्त जाणार आहे आणि म्हणून आम्ही तारीख जर कळाली आम्हाला 1-2 दिवसामध्ये तर त्या हिशोबाने आमचं टाइम टेबल ठरेल. अजूनही आम्ही याच्यामध्ये काही विचारविमर्श केलेला नाही.
असं काही नाही, कोणाची फिल्डिंग काही नाही. आम्ही आमच्या सहकारी मित्रांशी इथे आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, चर्चा करू, सर्वांना विश्वासात घेऊ आणि पुढील 5 वर्षाचे पदाधिकारी कसे असले बरं का. शेवटी शहर चालवायचं आहे ना, राजकीय नुसतं का राजकीय समीकरणं महत्त्वाचे नाही आहेत. 5 वर्षाचा विकास आहे, विरोधी पक्षसुद्धा आहे, यावेळेस मोठ्या प्रमाणावर आहे. तर विरोधी पक्षाचा विषय लक्षात घेऊन आम्ही सुद्धा आमची समीकरणं करत असताना काळजी घेऊ की आमच्याकडचे सुद्धा जे महापौर राहील, उपमहापौर राहील, त्याच तुल्यबळ राहण्याचा प्रयत्न राहील आमचा. मागच्या कालावधीमध्ये मी तरी निर्णय आम्ही घेतला होता की दरवर्षी महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी वगैरे असा आमचा मागच्या वेळेस निर्णय झाला होता. जास्त लोक ॲडजस्ट करता येईल तर फार चांगलं होईल. आम्ही चर्चा करून ठरवू काय करायचं. निकष मी सांगितलं ना, विरोधी पक्ष पण आहे, त्याच्यामुळे विरोधी पक्ष लक्षात घेता आमचं प्रबळ असला पाहिजे पदाधिकारी, आमचा प्रयत्न नाही. हो, असं आहे, ऐकून घ्या, निवडणुकीमध्ये हार जीत होत राहते. प्रभाग नंबर 8 मध्ये सुद्धा काही वेगळे विचार लोक असू शकतात, मी नाकारत नाही. म्हणजे माझा वॉर्ड होता, 40 सीट अपेक्षित होत्या, आमचे काही ठिकाणी निर्णय चुकले असतील, मी नाकारत नाही. त्यामुळे काय आश्चर्याच्या मानायचं का, लोकशाही शेवटी आपण मतदान घेतो आणि लोकांना कुठे काही गोष्टी पटल्या नसतील कदाचित, तर मी लोकशाहीमध्ये मान्यच करावं लागेल. त्यामुळे त्याच्या 2 जागा गेल्या हे निश्चितच मला त्याच्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो हे निश्चितच माहिती घेऊन त्याच्या तसं होणार नाही, काळजी घेऊ आम्ही. होतं ना कधी कदाचित आमचा निर्णय चुकला असेल कदाचित. सर, परवा आपण महापालिकेत बैठक घेतली संबंधित अधिकाऱ्यांची, त्या बैठकीत 100 दिवसांचा आराखडा घेतली. आम्ही जो जाहीरनामा केलेला आहे त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी संदर्भात काय झालं की सर्वच मंडळी संभाजीनगरला लागली होती नोंदणीसाठी. मग मला वेळ होता, म्हटलं चला आयुक्तांना भेटलो मी. आमचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी कशी करायची, काय करायची, प्रस्ताव हा आम्ही त्यांना सांगितलं पाहिजे, तुम्ही तयार करा. आमची इच्छा एवढीच की मुख्यमंत्री आता उद्या येतात, आज आले असते तर काही चर्चा झाली असते, पण ते आता डावस होऊन आज येतील आणि ते आल्यानंतर उद्या तर बहुतेक गृहमंत्र्यांच्या अगोदर किंवा अगोदरच येतील ते. पण तेवढा वेळ मिळेल असं वाटत नाही मला. आम्ही प्रयत्न असा केला होता की मुख्यमंत्र्यांना भेटायचं आणि निवेदन द्यायचं की बाबा काय काय करायची गरज आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या मध्ये इथं बोलणं झालं, त्यांना सांगितलं, म्हटलं नांदेडला प्रचारात आले होते, मी त्यांना सांगितलं, म्हटलं आमचा जाहीरनामा आहे, फार विस्तृत आहे आणि त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी राईट डे 1 पासून आम्हाला सुरू करायचं आहे. आमच्या विविध उमेदवारांचं फीडबॅक आम्हाला यायचं आहे. प्रत्येक वॉर्डात मागण्या भरपूर आहेत. कुठं नालीचं काम झालं नाही, कुठं रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, इलेक्ट्रिकल वायर्स काही ठिकाणी जवळपास आलेले आहेत. खूप असे लहान लहान विषय आहेत, म्हणजे शहराचे मोठे विषय पण आम्ही घेतले आहेत. वॉर्डावॉर्डातले वेगळे सुद्धा आमच्याकडे प्रस्ताव आलेले आहेत. एकत्रितपणे लक्षात घालून मुख्यमंत्र्यांच्या समोर एक मोठं निवेदन आम्हाला सादर करायचं की मला एक बैठक मुख्यमंत्र्यांनी घ्यावी मंत्रालय स्तरावर आणि त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना बोलून त्यांनी इन्स्ट्रक्शन द्याव्यात, मग ते विषय मार्गी लागतील असा आमचा प्रयत्न आहे. चांगलं होईल. असं आहे की मताचे विभाजन होण्यापेक्षा एकमत झालं तर कामाला गती मिळते. फॅक्ट आहे. काय म्हणता, आज सर्व एकत्रच आहे, इथे एकत्रच आहेत. तसा कुठलाही मतभेद मनभेद अजिबात नाही आणि सर्वच भाजपाचे आहेत. मागच्या 3-3.5 वर्षामध्ये महापालिकेत प्रशासक राज होतं आणि या प्रशासक राजनं आता निवडणुका लागल्यानंतरच्या पूर्वीपासून थोडं फास्ट कामं करून सगळे कामं उरकून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये अनेक भ्रष्टाचार झालेला आहे. हे उघड आमच्या वृत्तपत्रातून आम्ही लिहिलेलं आहे. कारण वचत नव्हती, पुण्या नगरसेवका तिथं नसल्यामुळे प्रशासकांना कधी कधी आपण त्याचा वचत ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी नाही केलं. आता हा सगळा मागचा जो लेखाजोखा आहे याच्यावर आपण लक्ष टाकणार. असं आहे की मागे काय घडलं, कोणाच्या स्तरावर घडलं माहिती तर पूर्ण घ्यावीच लागेल. आम्ही काय समर्थन अजिबात करणार नाही. ज्या गोष्टी चुकीच्या झाल्या असतील त्याचं आम्ही समर्थन करणार नाही किंवा त्याच्यावर पांघरून आम्ही घालणार नाही हे स्पष्टपणे काय कारणच नाही. म्हणजे आमच्या बॉडीची मुदत संपल्यानंतर प्रशासक होत असते त्या ठिकाणी. त्यामुळे काही चुकीच्या गोष्टी असतील आणि त्याच्यामुळे काही नुकसान झालं असेल तर निश्चितच त्याच्याबद्दल लक्ष आम्ही घालू. हा त्याचा पहिला विषय आहे. महापालिकेवर 650 कोटीचं कर्ज आज दिलेलं आहे, काय करणार हे कर्ज फेडायचं कसं? नाही, असं आहे, कर्ज आहे म्हणून कर्ज फेडावं लागेल ना. मुद्दा ऐकून घ्या. आता महानगरपालिकेचा उत्पन्नाचा स्रोत सुद्धा वाढवावा लागेल ना. याचं उत्तर एकच आहे, महापालिकेचं उत्पन्न रेव्हेन्यू डेफिसिट जो आहे तो आपल्याला दूर करायचा असेल तर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवावं लागेल, शासनाची मदत घ्यावी लागेल आणि उत्पन्नातून कर्ज फेड करावं लागेल. बाकी काय नाही.
हो नाही मी त्यांना एवढंच म्हणालो की मला कामामध्ये पारदर्शकता पाहिजे, लोकांना त्रास होऊ नये. जी काही गोष्टी जेवढ्या ऑनलाईन करता येतील त्या ऑनलाईन आहेत. काही त्यांनी सांगितलं बऱ्याचशा सर्व्हिसेस आमच्या ऑनलाईन आहेत, म्हणजे त्याचं एक प्रेझेंटेशन द्या. ॲप बेस्ड काहीतरी काम झालं पाहिजे, लोकांना नगरपालिका यायची गरज पडू नये. आणि म्हणून ऑनलाईन जेवढं तुम्हाला गोष्टी करता येतील त्या केल्या पाहिजेत, आणि ज्या नसतील त्याला सुद्धा आपण काहीतरी इन्क्लूड केलं पाहिजे. लोकांना विनाकारण महानगरपालिकेला कामासाठी यायची गरज पडू नये. जेवढं होईल तेवढं काम पारदर्शक व्हावं. लोकांना भ्रष्टाचारापासून महापालिकेमध्ये भानगडी अजिबात होता कामा नाही. आणि तसं काय अधिकारी कोणी करत असेल तर आम्ही काढून टाकू, बदलून टाकू. नाही असं आहे, हा विषय फार मोठा आहे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे, शॉर्ट त्याला उत्तर एकच आहे. संबंधित तहसीलदार आणि PI या दोघांना सस्पेंड केलं ना आपोआप ते बंद होऊन जाईल. की जिम्मेदार निश्चित ठेवला, हा विषयाला आम्ही समर्थन अजिबात नाही. कुठल्याही मतदारसंघात आम्ही कधी सांगत नाही याची गाडी सोडा त्याची गाडी सोडा असं अजिबात सांगत नाही. पण दुर्दैवाने आहे, फॅक्ट आहे. त्यामुळे हे बंद करायचं असेल तर एकच प्रशासकीय ऑर्डर कायम आहे की ज्याच्या भागामध्ये, ज्या पोलीस स्टेशनच्या भागामध्ये जे घडतं आहे तर त्या PI आणि तहसीलदार या दोघांना जबाबदार केलं, निश्चित धरलं आणि त्याचं पकडल्याबरोबर त्याला सस्पेंड ताबडतोब केलं. बघा 2 दिवसात संपून जाईल विषय. 100% राजकीय वर्तन असल्याशिवाय एवढं हिंमत कशी होते हो मला सांगा. तालुक्यामध्ये मागच्या 2 दिवसापूर्वी कुठल्या मुदखेड तालुक्यामध्ये मागच्या 2 दिवसापूर्वी मोठा उच्चार त्या ठिकाणी पुन्हा मांडलेले कधी पुन्हा उच्चार मांडला वाढू ना नुसतं मुदखेड नाही तुमचं, तुमचं लक्ष मुदखेडवर आहे, भोकरवर माहिती आहे. पण तिकडे बाजूला बघा ना काय चाललंय ते. मी समर्थन करत नाही, मुदखेडमध्ये समर्थन करत नाही. पण तुम्ही बोलताना सांगितलं की बाकी तालुक्यात काय काय घडतंय ते बोला तरी. माझा निर्णय हा सर्वांसाठी लागू आहे, मुदखेडसाठीच नाही पण सगळ्यांसाठी. असं आहे की ह्याच्यासाठी स्वतंत्ररित्या काहीतरी विचार मला द्या ना माहिती. आता मला काही सगळं पाठ नाही कुठे काय झालं काय झालं नाही. मला माहिती बरीचशी असेल काय काय चाललंय ते, तर द्या माझ्याकडे माहिती. ज्यांना काही सांगायचं त्यांनी माहिती द्यावी, मी माहिती लक्ष घालतो त्यामध्ये. असं मला एनब्लॉक सांगता येणार नाही की बघ कुठं काय झालं, कारण मी काय त्या महानगरपालिकेच्या कुठल्याही निर्णयामध्ये माझं डायरेक्ट इन्व्हॉल्व असो की इनडायरेक्ट कुठे इन्व्हॉल्वमेंट मी कधी केलं नाही. तेवढी मोकळीक मी महापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि आयुक्त यांना मोकळी दिली. आमचा जो अजेंडा त्यामुळे काम झालं पाहिजे. आता वरेट्टीवर ना इतकी एवढी बारीक माहिती कटली कुठून मला माहीत नाही. चंद्रपूरमध्ये काय चाललं तिथे काहीतरी सांगितलं पाहिजे. त्यामुळे मला काय त्यात कोणा व्यक्तिगत बोलायचं नाही आहे. परंतु जर वास्तव असेल तर लक्ष घालू त्याच्यामध्ये, मी काय नाही म्हणत नाही. पण एवढी बारकाईने माहिती माझ्याकडे नाही आहे उपलब्ध. नवीन मोंढा जे खोपरागड म्हणजे घटना झाली त्यावर आयुक्ताशी काही बोलणं झालं? काल परवा जे भिंत कोसळली तर त्याला सांगितलं म्हटलं तुम्ही चौकशी करा आणि जिम्मेदारी निश्चित करा. बोललोय त्यांना मी 2 दिवसात. हां म्हणून पावलं आहे ती घरात होती का? नाही असं आहे की ती घटना दुर्दैवी आहे, दुःखद आहे. आणि हे काम ज्या पद्धतीने चालू आहे त्या ठिकाणी अंडरग्राऊंड करतो आपण, त्या तिथे पार्किंग आहे वगैरे असं पार्किंगचंच बहुतेक काम आहे, मला लक्षात नाही काय. पण ती काळजी जी घ्यायला पाहिजे ती घेतली दिसत नाही. किंवा एक सुरक्षित अंतर ठेवून खोदकाम करणं वगैरे जो अपेक्षित आहे ते कदाचित मी त्याच्यावर पाहिलं आहे. त्या ठिकाणी मी पाहिलं, तुम्ही पाहिलं, कामही पाहिलं, मलाही पाहिलं, जे मला माहिती आहे. त्यामुळे गेलं नाही मिळतात सगळं असं की आता मी त्यांना सांगेन त्यांना मी त्याच दिवशी ज्यावेळी तिथून गेलो मी त्यांना फोनवरही बोललो. म्हटलं हे जरा गंभीर आहे, तुम्ही जाऊन बघा आणि तिथे काय लक्ष घाला, जिम्मेदारी निश्चित करा. त्याला काय मला यातली काय अधिक माहीत नाही आहे. पण ज्यावेळेस मी पोचलो त्यावेळेस असं काही कोणी त्या दिवशी असं मला कोणी सांगितलं नाही की असं काही घटना घडली असेल. मुळात रस्ता असेल तिथे तर द्यावं ठेवावंच लागेल. जुना रस्ता तिथे होता किंवा असेल तर द्यावंच लागेल, रिस्टोर करावं लागेल किंवा मार्ग काढावं लागेल. पण रस्ता नसेल त्या ठिकाणी तर मग काय शक्य ते बघावं लागेल.
जिम्मेदारी असो किंवा नसो,